नमस्कार, मी शुभांगी पाटील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज. गडिंग्लज येथील शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसात वैद्यकीय तपासणी बलात्कार झाला या संदर्भात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गडिंग्लजकर संतप्त होऊन रविवारी शहर बंदीची हाक दिली. शहराच्या मुख्य मार्गावर काळे झेंडे लावून हजारो कार्यकर्त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत प्रतिसाद दिला. या बलात्कार प्रकरणात शहजाद शेख संब्रपूर उत्तर प्रदेश यापूर्वीच याला ताब्यात घेतलं होतं, तर बरकत अली रईस पाशा गडिंग्लज हा बेपत्ता होता. तो मुंबईमध्ये पोलिसांच्या ताब्यात मिळाला आहे. नेहमी गजबजून जाणारी बाजारपेठेत आज शुकशुकाट पसरला होता. शहरात सकाळी भाजीपाला विक्री व बस सेवा सुरू होती. या दोघा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी गडिंग्लजकरांची रास्त मागणी आहे. तिच्या बंदाला पोलीस बंदोबस्तासाठी कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगण्यात येत आहे. साटेली भेडशी पुलाजवळ कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दफनभूमीत जाऊन पलटी तर चालक जखमी. दोडामार्ग ते विजगर मार्गावर रविवारी सायंकाळी घाटमाथ्यावरून गोवा येथे जाणाऱ्या एका अल्टो कार चालकाचं साटेली भेडशी पुलावर नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाच्या जोड रस्ता शेजारी असलेल्या ख्रिस्ती समाज बांधवांच्या दफनभूमीत जाऊन पलटी झाली. यात चालक किरकोळ जखमी झाला. अपघात होताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले व चालकाला मदत केली. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज.